पार्वती होऊन आले माहेरची पाहुणी। आली गवर आली सोन पावली आली, आली गवर आली सोन पावली आली, गोऱ्या अंगात न्याऱ्या ढंगात साजन वाल्याली, आली ग गौराई सोन पावली आली, आली ग गौराई सोन पावली आली, आली नटून आली थटून साजन वाल्याली, आली गवर आली सोन पावली आली, आली गवर आली सोन पावली आली। चल बाई चल ग खेळूया फुगडी, बाई फू फुगडी फू, चमचम करते मोत्याची बुगडी, बाई फू फुगडी फू, गौर मध्ये गौर गुलाबी गौर वेड सारंना लावी ग, रवीना मनीषा जुही उर्मिला माधुरी आणि श्रीदेवी ग। नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकुल्या, नखुल्या बाई नखुल्या चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली, एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली, गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा, गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा, गोंड्याच्या पदरी काळी भिजली माझी साडी, गोंड्याच्या पदरी काळी भिजली माझी साडी, साडीच्या पदरी रुपाया भाऊ माझा शिपाया, साडीच्या पदरी रुपाया भाऊ माझा शिपाया, जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ, जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ, नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा, अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी, श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बगसली, मोहरली फुलली कळी मोगराची। आली ग बाई आज गवर माहेराला, नव्या नवरीचा साज तिला घाला, आली ग बाई आज गवर माहेराला, नव्या नवरीचा साज तिला घाला, आमची गौराई, आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा, आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा, हिरे माडकांचा हार गळा घालून बसवा, हिरे माडकांचा हार गळा घालून बसवा, आमची गौराई, आमची गौराई, आमची गौराई आली लई साधी लई भोळी, आमची गौराई आली लई साधी लई भोळी, हिला पानांचा ग शालू हिला फुलांची ग चोळी, करण्याचा उद्देश हाच आहे की अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला माणूस कधी सुखी राहत नाही, अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने शरीरात आपल्या नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तर मला सर्व स्त्रियांना हे सांगायचे आहे
खरं तर स्त्रियाच या अंधश्रद्धेच्या आहारी जातात. मला कळकळीची विनंती आहे की स्त्रियांनी कृपया या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये. म्हणून सांगते, एक वेळ श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. प्लास्टिक हे मातीमधील हवेचे प्रमाण कमी करते. त्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होतो व पिकाची नासधूस होते. याच्यावर उपाय या माझ्या पर्समध्ये हे बघ, मी जिथे जाते ना, आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं किंवा खायचं असतं, प्यायचं असतं. मग तिकडे सगळीकडे प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या प्लेटा असतात, बरोबर. मग मी बाहेर बाजारला जाताना कापडी पिशवी सोबत घेऊन जाते आणि हे नेहमी माझ्या पर्समध्ये असतं. आपण नाश्ता करायला गेलो तर आपल्याला तिथं प्लास्टिकच्या प्लेटा भेटतात. तर त्या प्लास्टिकच्या प्लेटा न घेता मी माझ्याकडची स्टीलची प्लेट घेते आणि त्यात नाश्ता करते. आपण चहा प्यायला गेल्यानंतर आपल्याला प्लास्टिकचाच कप दिला जातो. तर तिथे त्याला नकार द्यायचा आणि आपण आपला कप घेऊन जायचा आणि आपण त्या कपातून चहा प्यायचा आणि नंतर सगळं झाल्यानंतर ते सगळं धुवून ठेवायचं. कालच आपल्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आहे की एका महिन्यात आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला प्लास्टिक मुक्त जिल्हा बनवायचा आहे. तर त्यासाठी आपण आपल्या कुटुंबापासून, स्वतःपासून, आपल्या शाळेपासून सुरुवात करायची आहे. बोला, गरज पाण्याची बचत काळाची, गरज पाण्याची बचत काळाची. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा. जय देवी मंगळा गौरी कुमारीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती. जय देवी मंगळा गौरी चल ग बाई